नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ईस्ट इंडिया पॉडकास्टर्सच्या चॅनलवरती. आणि शेवटी तो दिवस आलेला आहे जिथं चारही टीम्स प्लेऑफमधल्या क्लिअर झालेल्या आहेत. आमचा साहिल जसं म्हणत होता की आपण दर आठवड्यात म्हणतोय की हा आठवडा क्रुशल आहे, तो आठवडा क्रुशल आहे. पण तो क्रुशल आठवडा झालेला आहे साहिल, आणि चार टीम्स आपल्याला मिळालेल्या आहेत. हम्म. माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे माझे मित्र आनंद आणि साहिल. तर हॅलो. पहिल्या चार टीम्स ज्या आहेत, मुंबई झाली, गुजरात झाली, पंजाब झाली आणि राजस्थान म्हणतो, बँगलोर झाली. हम्म, ह्या चार टीम फायनल झालेल्या आहेत. हम्म, तर आपल्याला ह्या वेळेसची कॉम्पिटिशन जी आहे, मी माझं थोडं एक ओपिनियन देतो. आपण आधीच्या आय पी एलमध्ये जसं पाहिलं, खालच्या 2-3 टीम एलिमिनेट व्हायच्या आणि चौथ्या टीमसाठी खूप काटेची अशी टक्कर व्हायची. नेट रन बरोबर. रेटवरती यायचं. पण ह्या आय पी एलमध्ये आपल्याला तेवढं बघायला मिळालेलं नाहीये. टॉप 5 टीम ज्या होत्या, डी-सी-जी बाहेर पडली आहे ती, आणि ज्या 4 टीम क्वालिफाय झाल्यात, हम्म, त्याच एक मिड सीझनपासून कॉम्पिटिशनमध्ये होत्या. आणि खालच्या ज्या 4-5 टीम आहेत त्या आधीच बाहेर गेलेल्या आहेत. हम्म. आपण जर टेबल पण पाहिला तर पॉइंट डिफरन्स जो आहे, तो बऱ्यापैकी आहे. एस-आर-एचनी आत्ता मागच्या 3 मॅचेस जिंकले म्हणून ते 13 पॉइंटवर आलेले आहेत. बरोबर. आणि बाकी सगळे क्वालिफाय झालेले ते 17-16 पॉईंटवरती आहेत. आता मेन गोष्ट आपल्याला पाहिजे ती टॉप 2 टीम्स कुठल्या येणार? कारण हम्म, चारही टीम ज्या आहेत त्या ऑलमोस्ट इक्वल याच्यावरती आहेत. प्रत्येक टीमची एक लास्ट मॅच बाकी आहे गुजरात सोडून. हम्म. तर मी पहिले आनंदला विचारतो, कारण आमच्या मित्राची टीम टॉप 4 मध्ये आहे, मुंबई इंडियन्स. बरोबर. बरोबर. तुला काय वाटतंय की कोण टॉप 2 मध्ये फिनिश करेल? बघ, आता मुंबई आणि पंजाब एक दुसऱ्याशी खेळत आहेत. त्यांची फायनल मॅच आहे. ओके. तर ती जी टीम जिंकेल, ती मॅच जी जिंकेल, ती टॉप टू मध्ये तर नक्कीच आहे. पण त्याच्यामध्ये पण मला मुंबईचा पगडा नेहमीसारखा भारी वाटतोय. सो मुंबई जरी आत्ता स्टॅटिस्टिकली बिकॉज ऑफ पॉईंट्स फोर्थ पोझिशनवर असली, फायनल मॅच जिंकली, टॉप टू. ओके, टॉप टूमध्ये डायरेक्ट त्यांना टॉप टू असल्यामुळे हे खेळून प्लेऑफची फर्स्ट मॅच खेळून फायनलची पोझिशन पक्की करायला चान्स मिळतो. सो दॅट विल बी द आयडियल सिनारिओ. पंजाब त्या केसमध्ये थर्ड येईल. ओके, तसं झालं तर. ओके. आणि आर सी बी आणि जी टीपैकी त्या दोघांचे आत्ता पॉईंट्स किती आहेत, आर सी बी आणि जी टीचे? एक सेकंदमध्ये पॉईंट्स टेबल ओपन केलेलं आहे मी. हम्म. 17-17 पॉईंट आहेत 17-17 दोघांचे. पॉईंट्स आहेत. सॉरी, 18 आणि 17. जी टीचे 18 आहेत. आर-सी-बी 17 आहे. ओके. आणि आर सी बी, सो जी-टी त्यांचे पण 18. फायनल गेम्स आज जी टी हरलेली आहे. ओके. सो आर सी बीच्या फायनल गेमवरती अवलंबून आहे की ते कुठे लँड करतायत. ते जर जिंकले तर 19 पॉईंट होतील. ओके. मुंबई जर जिंकले तर त्यांचे 18 पॉईंट होतील आणि पी के बी एसचे 17. सो आर सी बीला ॲक्च्युली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे टेबल टॉप करण्याची. ओके. आणि मुंबई आणि पंजाब ह्याच्यापैकी जे जिंकतील ते सेकंड पोझिशनला येतील. ओके. आणि आर सी बी शेवटची मॅच त्यांची खेळत आहे परवा. बोललो, उद्या मुंबईची मॅच आहे आणि आर सी बीची आहे एल एस जी सोबत. ठीक आहे. सो एल एस जी ऑलरेडी गेममधनं बाहेर आहे. आर सी बी जिंकली, टेबल टॉप. मुंबई किंवा पंजाब सेकंड, त्याच्यापैकी मला वाटतं मुंबई सेकंड येईल. सो इट विल बी बिटवीन पंजाब आणि आपले फोर्थ टीम. सॉरी, पंजाब आणि जी टी पैकी मला वाटतंय क्वालिफायर खेळतील, मग त्यांचा सेकंड प्ले ऑफ होईल आणि मग नंतर फायनल ठरेल. सो असं मला बरोबर. वाटतंय. आणि ओके. मुंबईचा नेट रन रेट पण खूप चांगला आहे. म्हणजे खूप ते चांगलं आहे. सो फक्त जर त्यांना जिंकायचं आहे. एक्झॅक्टली, जिंकलं एक्झॅक्टली, तर जर ते जर का जी-टीला क्रॉस पॉईंट्स टॅली झाले, ओके, तर ते तसंही पुढे जातील. बरोबर. असं आहे. एक्झॅक्टली मलाही तेच वाटतंय की म्हणजे माझं एक असं काय म्हणतात त्याला एक शब्द आठवत नाहीये, पण असं वाटतंय मला की आरसीबी आणि मुंबई क्वालिफायर वन खेळेल, जे काय असतं क्वालिफायर वन, आणि हम्म, त्याच्यानंतर मुंबई हारेल मला असं वाटतंय. आणि हम्म, मुंबई पुन्हा फायनलला जाईल आणि आरसीबी ऑलरेडी फायनलला गेलेली असेल आणि आरसीबी आणि मुंबई फायनल बघायला मिळेल. हम्म, राहून राहून वाटतंय, माहित नाही का. हम्म. आणि हा बोलला तो प्रेडिक्शन मुद्दा काय खूप होतं? बरोबर होता की
ह्या ज्या टॉप 4 म्हणजे इतकं चुरशीचं बघायला नाही भेटलं आपल्याला टेबलमध्ये. इतकी चुरस बघायला नाही मिळाली. हम्म. त्याचं कारण असं होतं की ज्या ह्या टॉप 4 टीम किंवा टॉप 5 टीमा ज्या हे झालेल्या आहेत लीग टेबलला आहेत, त्या कन्सिस्टंटली चांगला परफॉर्म करत गेल्या आणि जे खालच्या ज्या होत्या त्यांनी कन्सिस्टंटली खराब परफॉर्मन्स केलेला आहे ऑब्व्हियसली. बरोबर. आणि आता जेव्हा ह्या टीम क्वालिफाय झाल्यात तेव्हा ज्या खालच्या टीम आहेत त्या चांगल्या खेळतात आहेत हम्म. आणि ज्या वरच्या टीम आहेत ते इतक्या चांगल्या खेळत नाहीयेत. फॉर बरोबर. एक्झाम्पल आज जीटी हारली. बरोबर. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक बघण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा 10 पॉइंट्स वगैरे झालेले म्हणजे 6 किंवा 7 गेम झालेले, DC 10-12 पॉइंट वरती एकदम अशी इझिली कोस्ट करत होती आणि वाटलेलं DC तर येणारच टॉप 4 मध्ये आणि वाटलेलं ते पहिली टीम असतील क्वालिफाय करायला, ओके, प्ले ऑफसाठी. पण तसं झालं नाही. ओके. त्याच्यानंतर KKRचा पण एका पॉईंटला चान्स चांगला होता टॉप 4 मध्ये येण्याचा. सो एक चांगलं झालं की यावेळेस टॉप 6 किंवा टॉप 7, ओके, खूप क्लोज होते. ओके. LSG म्हणा, DC म्हणा, KKR म्हणा. KKRचं नशीब खराब होतं की 2 मॅचेस त्यांचे वॉशआउट पण झाले. सो ते एक होतं. DCचं नशीब चांगलं होतं की ते 2 मॅचेस हरणारे 2 मॅचेस एक वॉशआउट एक झाले. पॉईंट बरोबर. घेऊन गेले. सो ते जरा तसं झालं नसतं तर कदाचित टेबल थोडा वेगळा दिसला असता. पण अदरवाईज तरी टॉप 6 किंवा टॉप 7 मध्ये खूप एकदम टफ फाईट झाली. ओके. सो ते पण एक बघायला मिळालं. आणि SRH आणि चेन्नई आणि राजस्थान हे खूपच खराब परफॉर्म केल्यामुळे ते काइंड ऑफ तसं तू म्हणालास पहिलेच कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार ह्याची सगळ्यांना म्हणजे अशी कळलेलीच होती, आयडिया आलेली असं. पण साहिल जसं म्हणाला की फॉर्म ज्या खालच्या टीम आहेत त्या चांगल्या खेळतायत, ते तर हम्म. बेसिकली आता काही प्रेशर नाही म्हणून चांगल्या खेळतातच आहेत. एक्झॅक्टली. बरोबर. SRH जशी खेळली म्हणजे आता वेळ निघून गेलेली आहे. जरी SRH इज बॅक म्हणलं तर ज्या प्रकारे खेळली. पण टॉप 4 टीम्स ज्या आहेत त्या लास्ट मॅच त्यांचा फॉर्म कसा ते प्ले ऑफमध्ये नेत आहेत, कॅरी फॉरवर्ड करतायत, ते खूप क्रुशल ठरणार आहे. जसं GT हरलेली आहे त्यांची लास्ट मॅच. आता राहिलेल्या आहेत बाकी 3 टीम्स. तर तो एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार. बरोबर. तर मला मेन पॉइंट हा बोलायचा आहे की बॉलिंग युनिट, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की बॉलिंग युनिट कोणाचं किती स्ट्रॉंग असणार आहे त्यावरती डिपेंड राहणार की फायनलमध्ये कोण जिंकणार. कारण आपण मागच्या वेळेस पण पाहिलं की KKRचं बॉलिंग युनिट स्ट्रॉंग होतं. सगळ्यांना वाटत होतं की SRH हे वाला सीझन जिंकणार आहे, ज्या प्रकारे हे दोघं खेळत होते, ट्रॅव्हिस जोडी. बरोबर. पण KKRची बॉलिंग युनिट लेड बाय मिशेल स्टार्क ज्या प्रकारे त्यांनी लिथल बॉलिंग अटॅक ठेवला फायनलमध्ये आणि ते फायनल जिंकले. सेम सिनारिओ या प्ले मध्ये आणि फायनलमध्ये पण बघायला मिळेल. गुड न्यूज फॉर RCB इज हेझलवूड इज बॅक. तो खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे. कारण बरोबर. लास्ट मॅच त्यांची RCBची कोणासोबत होती लक्षात नाही, पण बॉलिंग युनिट ढासळलेली त्यांची तेव्हा. बरोबर. तर तुम्हाला कुठलं वाटतं की कुठली साईड स्ट्रॉंग असेल जर बॉलिंग युनिटचं पाहायला गेलं तर? मला वाटतं GT सोडून मी सगळ्यांचीच बॉलिंग युनिट मला तोला मोलाची आहेत. ह्या ज्या बाकीच्या 3 टीम्स आहेत. तू पंजाब घे, चहल आहे तुमचा, त्यानंतर अर्शदीप आहे, मार्को परत यान्सन आहे. मार्को यान्सन आहे, त्याच्यानंतर मुंबईचं बोललं तर बोल्ट आय गेस खेळत नाही ना आता. खेळतोय. खेळतोय. ट्रेंट बोल्ट आहे, बुमराह बुमराह आहे, आहे, हार्दिक सँटनरला पांड्या खेळवलं पण भाई लास्ट मॅच. हार्दिक पांड्या पण आहे. हार्दिक पांड्या आहे. आणि त्याच्यानंतर RCB जॉश हेजलवूड जसं तू बोलला पुन्हा आलेला आहे. त्याच्यानंतर कृणाल पांड्या त्याच्यासाठी क्रुशियल ठरलेला आहे या सीझनला. सो म्हणजे GT असं काही नाही खराब आहे खूप, पण GT सोडलं तर मला वाटतं ह्या ज्या वरच्या त्या 3 टीम आहेत बाकीच्या त्यांची खूप तोलामोलाची आहे. तर म्हणजे एका लेवलची बॉलिंग लाईनअप आहे असं मला वाटतं. किंवा मुंबईचा थोडासा पडदा भारी आहे ह्या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं बॉलिंग लाईनअपमध्ये. जस्ट बिकॉज ऑफ बुमराह, हार्दिक जस्ट बिकॉज ऑफ ह्या 2 प्लेयरांमुळे मला वाटतं फक्त थोडासा एक पडदा बुमराह भारी आणि आहे त्यांचा. बुमराह. काय म्हणतोय? बुमराह आणि बोल्ट, कारण बोल्ट 8 पॉवर येस. प्लेमध्ये विकेट्स घेतो येस, ते 8 ओव्हर खूप आणि क्रुशियल खूप असतात. crucial ते असतं. पूर्ण टेम्पो सेट करतात गेमचा. असं. नाही, मी हार्दिक पांड्याचं नाव ह्यासाठी घेतलं की प्रिव्हियसली आपण बघितलं तो
ज्या ह्या इम्पॉर्टंट मॅचेस असतात ना, इम्पॉर्टंट मॅचेसच्या इम्पॉर्टंट ओव्हर्स, तो ते प्रेशर घेत नाही त्या त्या ओव्हरचं किंवा त्या मॅचचं. सो तो तुम्हाला त्या मॅचेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आणि क्रुशियल रोल प्ले करून तुम्हाला विकेट्स काढून देणं, डॉट्स बॉल घालणं, तो हे नेहमी करत राहतो. त्यामुळे मी त्याचं नाव बोल्टच्या आधी घेईन, जस्ट फॉर कोर्स. दॅट. बरोबर आहे तुम्ही. बॉलिंगमध्ये पण तो ॲज अ फिनिशरचा रोल प्ले करतो. बरोबर. आणि आणि राईट टाइमला त्यांचे प्लेयर्स जसे की सूर्यकुमार यादव पीक फॉर्ममध्ये आहेत. ओके, लास्ट मॅच जरा विकेट स्टिकी वाटत होतं. रन्स इतके इझिली फ्लो होत नव्हते वानखेडेच्या पिचच्या एकदम ऑपोजिट पिच होतं ते. पण तरी सूर्यकुमार यादव राहिला, शेवटी रन्स आले. ओके, नमन धीर आणि त्यांनी जरा शेवटच्या 3-4 ओव्हरमध्ये चांगले रन्स करून 180च्या जवळपास स्कोअर घेऊन गेले आणि 120च्या दरम्यान त्यांना ओपोनंटला ऑल आउट केलं DC ला. सो त्यांचे बॅट्समन सुद्धा पीक फॉर्ममध्ये येत आहेत. थोडं तिलक वर्मा, मला तशी बॅटिंग बघायला आवडते, पण थोडं आय एम स्लाइटली डिसअपॉइंटेड. रिसेंटली काय माहिती मोठे शॉट्स येत नाहीत बॅटमधून त्याच्या. सो होपफुली प्लेऑफ्समध्ये जरा वेगळं बघायला मिळेल. ओके, चान्सेस जेव्हा मिळतील तेव्हा तो कन्वर्ट करून मोठी इनिंग्स खेळेल. सो लेट सी. पण मला तर मुंबईचा पकडा एकदम भारी वाटतोय. सो दॅट्स गुड. बट पहिली जर टॉप 2मध्ये गेले तर इम्पॉर्टंट आहे की पहिल्या झटक्यातच क्वालिफाय करून फायनलला पोझिशन पक्की करा, कारण की टाइम मिळतो प्रिपेअर करायला. मेन थिंग ते आहे. नाहीतर काय होतं की तुम्ही पहिली क्वालिफायर खेळलात, मग सेमीफायनल खेळलात आणि मग सेमीफायनल नंतर बॅक टू बॅक फायनल जर खेळलात तर मग ते थोडासा फटीग असतो. काही नाही म्हटलं तरी ते सगळे फॅक्टर इन असतात. एक्झॅक्टली. पहिले जो क्वालिफाय करतो त्याला बरंच, म्हणजे पहिले फायनलला टेन्शन क्वालिफाय मिळून करणाऱ्या जातं. मॅचला जरा रेस्टिंग पिरियड मिळतो आणि प्रिपरेशन करायला टाइम मिळतो. असं आहे. हम्म. पण मला नाही वाटतं मुंबई जी पण अशी फायनल जिंकली ना, अशी स्ट्रगल करूनच जिंकलेली आहे. एखाद दोन एखाद नाही, अशी झाली असेल. एखाद दोन हा. पण मला पण जितके आठवत आहेत तितके असंच झालेलं की क्वालिफायरला जाऊन मग सेमीफायनल एलिमिनेटर आणि सगळं. असं झालेलं आहे. आणखी काही मुद्दा IPLचा, नाही तर मग आपण टेस्ट स्क्वॉड कडे वळूयात. येस. वळूयात. IPLचं बहुतेक झालंय. प्ले ऑफ नंतर परत व्हिडिओ करूच. जस्ट फायनल क्विक दोघांना विचारायचंय. म्हणजे मी तरी MI आणि RCB फायनल म्हणतोय. तुम्हाला काय वाटतंय? सध्याच्या 4 टीम बघून बाय हार्ट मला जस्ट असं क्विक वाटतंय दोन की नावं. जस्ट क्विक दोन नावं. आरसीबी जिंकल. RCB. फक्त 2 नावं घ्यायचे झाले तर RCB मुंबई. मी आधी पण हे 2 नावं घेतले येस, होते करेक्ट. मिड हा, सीझन. एक मुंबई आहे. तुझं तर दुसरं नाव सांग फक्त. पंजाब. पंजाब. ओके. 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 सो टेस्ट स्क्वॉड कडे बोलूयात. काल परवाच टेस्ट स्क्वॉड जाहीर झालेला आहे. 2 सरप्राइजेस, एक सरप्राइजेस मी म्हणाल, 2 म्हणण्यापेक्षा, की हम्म. शुभमन गिलचं नाव थोडंसं वाटत होतं येईल, हम्म. पण रिषभ पंतचं पण व्हाईस कॅप्टन म्हणून नाव आलेलं आहे. हम्म. अँड देन काय तुम्हाला काय वाटतं, काय पॉझिटिव्ह आहेत या स्क्वॉड मध्ये? तुम्हाला माहिती आहे स्क्वॉड काय आहे आणि काय निगेटिव्ह आहे? निशांत, काय वाटतंय? स्क्वॉड मला खूप आवडलेला आहे. कारण फ्युचरचं जर पाहायला गेलं तर शुभमन गिल वॉज द बेस्ट चॉईस. कारण जसं आगरकरनी पण मेन्शन केलं की वर्कलोडमुळं बुमराला प्रेफरन्स नाही दिला गेलेला आहे आणि शुभमन गिलला प्रेफर केलेलं आहे. तर तो 100% राईट डिसिजन आहे. कारण टायमिंग एवढं परफेक्ट आहे. विराट रिटायर झालेला आहे, रोहित रिटायर झालेला आहे. तर ह्या दोघांना रिप्लेस करण्यासाठी पण तेवढ्या स्टॅचरचे प्लेयर्स आपल्याकडे आहेत आणि त्यांना तो चान्स, तो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. मेन म्हणजे इंग्लंडची जी सिरीज असणार आहे ती खूप क्रुशल राहणार आहे. कारण त्या लेवलला तुम्ही ह्या कंडिशन्समध्ये इंग्लंडच्या खेळून तुम्ही प्रूव्ह करू शकता. जसं आय गेस आपण फोनवर बोललो तेव्हा येस. साहिल का आनंदनी मेन्शन केलं की तुम्ही किती पाण्यात आहात हे कळेल. तर ही खूप बरोबर. चांगली अपॉर्च्युनिटी आहे बरोबर. कॅप्टन्सीसाठी. ऋषभ पंतचा जो पॉइंट साहिलनी जो काढला की वाईस कॅप्टन ऋषभ पंतला चूज केलंय, तर आय गेस थोडंसं ॲग्रेसिव्ह अप्रोच जो म्हणता येईल, तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी बॅक करेन त्या डिसिजनला. ऋषभ बॅक पंत करतोयस? बॅक करेन मी. ओके. ऋषभ पंत बीइंग वाईस कॅप्टन.
हम्म. बाकी बॉलिंग युनिट आपली एकदम तोड आहे. 5 बॉलर्स जे आहेत, फास्ट बॉलर्स, बुमराह, शमी सगळे नाव घेत बसत नाही मी. पण आकाशदीप बद्दल मला थोडासा डाऊट होता. त्यावर आपण बोलू पुढं. मी हम्म. हम्म. आनंदला विचारतो आता की त्याला काय वाटतंय स्क्वॉड बद्दल. हम्म. वेळ आली शुभमन गिलच्या कॅप्टन्सी बद्दल बोलण्याची. आय थिंक त्याला आधीपासूनच त्या ऑपॉर्च्युनिटीसाठी संधी दिली जात आहे. ओके, जेव्हा तो एक यंग स्क्वॉड आय थिंक वेस्ट इंडिजला घेऊन गेलेले. ओके, तर ते सगळे जेव्हा म्हणजे मेन प्लेअर खेळत नव्हते, यू कॅन से इट वॉज काइंड ऑफ अ इंडिया ए टीम, तेव्हा घेऊन गेलेले, तेव्हा त्याला कॅप्टन बनवलेलं. ओके, हम्म. तर त्या सगळ्या सिरीजमधनंच दिसून येत होतं की सिलेक्टर्स त्याला पुढच्या अपकमिंग कॅप्टन्सीसाठी प्रिपेअर किंवा ग्रूम करत आहेत किंवा लक्ष ठेवत आहेत. ओके, के एल जर का पब्लिकला विचारलं, के एल नॅचरल चॉईस असला पाहिजे होता, पण के एल पण इन इज 30s. सो बघायला गेलं फ्युचरचं, टीम बिल्डिंगचं आणि लॉंग टर्म कॅप्टन्सीचं, सो शुभमन गिल इज अ राईट कॅन्डिडेट. तो जरी खूप यंग असला तरी मला वाटतं तो आता 4 वर्ष खेळतोय क्रिकेट. ओके, सिनियर्ससोबत. सो बराच म्हणजे काइंड ऑफ मुरलेला प्लेअर आहे, प्रूव्हन प्लेअर आहे, स्वतःची बॅटिंग चांगली करतो आणि ते करता करता टीम बिल्ड करणारी, आता त्याला दिलेली टीम जी आहे इंग्लिश स्क्वॉडसाठी, एकतर एक त्याला चांगली संधी आहे की हा इंग्लंड स्क्वॉड काइंड ऑफ असा एकदम काही एकदम बाप इंग्लंड स्क्वॉड नाही आहे. ओके, तिथे पण यंग प्लेयर्स आहेत, त्यांना पण प्रूव्ह करायचं आहे. त्यांच्यामध्ये पण काही प्लेयर्स हंग्री टू मेक अ मार्क असतील, Overruns. पण सेम इज विथ इंडियन प्लेयर्स. ओके, हम्म. त्यांना पण जोश असेल की बाबा इंग्लंड कंडिशन्समध्ये चांगले रन्स बनवायचे आहेत. ओके, सो इंग्लंड टीममध्ये आता मोजके, जसं की बेन स्टोक्स आहे, जसं की जो रूट आहे, हे काही गिनेचुने प्लेयर्स सोडले तर त्यांच्यामध्ये पण बरेच नवीन प्लेयर्स येतील. सॅम करन पण एक असू शकतो त्यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये बॅरिस्टो असू शकतो, पण त्यांच्यामध्ये पण नवीन प्लेयर्सना मिळवून चांगला एक यंग स्क्वॉड पण बघायला मिळेल. इंडियामध्ये पण तसंच आहे की काही प्लेयर्स आहेत, जसे की आपला जयस्वाल आहे, काही आता इम्पॉर्टंट सिरीज खेळलेला आहे, ऑस्ट्रेलियामध्ये त्याला घेऊन गेलेले आहे, इंडियामध्ये खेळलेला आहे तो. ओके, आणि चांगला प्लेअर आहे. ओके, तोडीचा प्लेअर आहे. त्याच्यानंतर करुण नायरला घेतलेला आहे. सो इट विल ब्रिंग अ लॉट ऑफ बॅलन्स आणि स्टेबिलिटी. जो पुजारा करत होता रोल, तो करू शकतो करुण नायर, असं मला वाटतं की एक इनिंग्स बिल्डअप करण्याचं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर साई सुदर्शनला कन्सिडर केलेलं आहे, ईश्वरनला कन्सिडर केलेलं आहे, शुभमन गिल स्वतः आहे. सो बॅटिंग बघताना मला तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. ओके, रिषभ पंत आहे. ओके, सो आय थिंक इट्स अ वेल बॅलन्स स्क्वॉड. सो त्याला एक चांगली टीम दिलेली आहे बिल्डअप करण्यासाठी, आणि इंग्लिश कंडिशन्समध्ये काइंड ऑफ चान्सेस पण चांगले असतात रन स्कोअर करायचे. बॉल स्विंग होतो, म्हणून तू बघशील की काही प्लेयर्सना ड्रॉप केलेला आहे, जसं की हर्षित राणा आहे जो प्युअर पेस आणि बाउन्सवर फोकस करतो. ऑन द अदर हँड जे स्विंग बॉलर्स आहेत, जसं की आपला अर्शदीप झाला. ओके, त्यानंतर आकाशदीप झाला. अजून 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 कोणाला कन्सिडर केलंय यावेळेस? अर्शदीप आहे, सिराज. आकाशदीप आहे, सिराज आहे, सिराजला चान्स मिळाला आहे. सो स्विंग बॉलर्सना प्रेफर केलेलं आहे फक्त प्युअर पेस बॉलर्सच्या वरती. सो स्क्वॉड खूप बॅलन्स वाटतोय, आणि शुभमन गिलच्या कॅप्टन्सीला मी बॅक करीन. यंग आहे, चांगला चान्स मिळेल त्याला एक भरपूर वर्ष कॅप्टन राहण्याचा, आणि टू मेक हिज मार्क ऑन अन इंडिव्हिज्युअल बेसिस, आणि नवीन कीर्तिमान करायचा एक चान्स मिळतो. कारण की रोहित शर्माला प्रेटी लेट इन इज करिअर मिळालं. सो तो स्वतः पण इतके हम्म. बघायला गेला मॅचेस खेळला नाही. ओके, आणि जे चान्स मिळाले त्यांनी त्याची संधी नक्कीच ही प्रूव्ड. पण ह्याला चांगला चान्स आहे. ओके, आय थिंक वन ऑफ द फ्यू कॅप्टन्स इन इंडियन साईड त्याला इतका लवकर चान्स मिळालेला आहे. सो त्यांनी प्रूव्ह केलं तर नक्कीच त्याला खूप बॅक करून भरपूर वर्ष टीम इंडियाची लिडरशिप करायला चान्स देतील. नक्कीच, कारण ही मुवमेंट जी आहे, म्हणजे ही सिरीज, हम्म, हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे इंडियन टेस्ट क्रिकेटमध्ये. तर हे बरोबर. पाहणं खूप क्रुशियल राहणार, कारण इट्स लाईक एंड ऑफ अन एरा
रोहित कोहली रिटायर, हम्म, अश्विन रिटायर हम्म, टेस्टमध्ये, म्हणजे बरोबर सगळ्याच फॉर्मॅटमधून. पण टेस्टमध्ये आता तो दिसणार नाही या सिरीजमध्ये. बरोबर. तर ती जागा कशी फिल करणार, कोण करणार, त्या हम्म, 3 मेन जागा, हम्म, ते बघणं खूप क्रुशियल राहणार आहे. हम्म, परत रवींद्र जडेजा इज इन द स्क्वॉड. बरोबर. तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप क्रुशियल राहणार आहे. कारण रिटायर जे झालेले आहेत त्या लीगमधला तो प्लेयर आहे रवींद्र जडेजा. तर करेक्ट इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग दिस करेक्ट. आणि सिरीज. आणि कुडोज टू सिलेक्टर्स की जे प्लेयर्स खेळतायत चांगले त्यांच्यावरती नक्कीच लक्ष दिलं जात आहे. करुण नायर ऑलमोस्ट सगळ्यांनी सांगितलेलं बरोबर. की त्याला ह्या एजमध्ये चान्स देऊन फायदा काय, पण त्यांनी काउंटी क्रिकेट खेळला, रणजी खेळला, आय थिंक सईद मुश्ताक अली ट्रॉफी पण खेळला, तिथे पण त्यांनी जबरदस्त रन्स बनवले. त्याच्यानंतर सिलेक्टर्सना भाग पडलं की त्याला चान्स द्यायला. ओके. शार्दुल ठाकूरचं पण तेच झालं. ओके. की तो एका पॉइंटला आय पी एल सॉरी आय पी एलमध्ये जेव्हा पिक नव्हता होणार तेव्हा तो काउंटी क्रिकेटसाठी येणार होता. आय पी एलला आला, ही हॅज बीन डिसेंट देअर. ओके. आणि इंग्लंड स्क्वॉडसाठी अजून एक त्याला चूज करण्याचं कारण आहे की त्यांनी लास्ट इंग्लंड सीझन सिरीज खेळलेली आहे. ओके. इथे तो WTC फायनल भले आपण हरलो, इथे येऊन त्यांनी त्या स्क्वॉडमध्ये होता, त्या मॅचमध्ये होता. सो इकडचे कंडिशन्स माहिती आहेत त्याला. अँड ही इज अ व्हेरी हँडफुल बॅट्समन. जर का वरती बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली तर तो मिडल ऑर्डरमध्ये येऊन जरा रन स्कोर करू शकतो. सो त्यासाठी पण त्याला नक्कीच कन्सिडर केलेलं आहे स्क्वॉडमध्ये. ऑलराऊंडर्सचा पूल पण खूप चांगला आहे. वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा. बरोबर. हम्म, नाही, म्हणजे हे तू जो मुद्दा मांडला करून नायरला पुन्हा आणलेला आहे, हम्म, म्हणजे हे दर्शवतं की जे मागचे सिरीज जेव्हा हारलो आपण हम्म, ऑस्ट्रेलियाची, हम्म. त्यानंतर जे एम्फसाइज केलं की बाबा तुम्ही हे खेळा, फर्स्ट क्लास क्रिकेट खेळा, रणजी खेळा, करेक्ट. म्हणजे ह्याचं महत्व आहे हे ऑफकोर्स. आत्ताच्या प्लेयर्सला समजलं पाहिजे. जे नवीन यंग जनरेशन जी येणार आहे, म्हणजे ज्यांनी IPL वर ज्यांचा फोकस, प्रायमरी फोकस असतो, हम्म, की तुम्हाला जर इंडियाच्या स्क्वॉड मध्ये यायचं असेल तर हे फर्स्ट क्लास क्रिकेटलाही तितकंच महत्व आहे. ईश्वरन IPL मध्ये नाही खेळत आहे. बरोबर. IPL मध्ये तुम्हाला नाही दिसत आहे. मला माहितीही नाही तो IPL मध्ये आहे की नाही. मी खरं सांगतो. पण बंगालचे मध्ये तो खेळलेला आहे, ऍज अ ओपनर खेळलेला आहे. 7,500 रन त्याचे 101 मॅच मध्ये आहेत. 101, 102 मॅचेस मध्ये 27 हंड्रेड्स आहेत त्याच्या. हम्म, 27 हंड्रेड्स इन फर्स्ट क्लास क्रिकेट. हम्म, म्हणजे त्या दर्जाची बॅटिंग, म्हणजे सिलेक्टर्सचं सगळीकडे लक्ष आहे, नॉट जस्ट IPL कडे आहे. साई सुदर्शन ठीक आहे, IPL नंतर आलेला आहे, हम्म. IPL थ्रू त्याचं थोडंसं हे, पण हे यंग जनरेशनला समजलं पाहिजे. मला असं वाटतं की नुसतं IPL प्रायमरी फोकस नसला पाहिजे तुमचा. बरोबर. पैसा मिळतो, फेम मिळतो तुम्हाला, पण फर्स्ट क्लास नाही, नक्कीच क्रिकेटलाही तितकंच IPL मध्ये महत्व दिलं पाहिजे. म्हणजे मीडिया कव्हरेज IPL ला थोडं जास्त मिळत असेल किंवा एक्झॅक्टली. लाईमलाईटमध्ये तेच असतं म्हणून ते आपल्याला वाटतं. पण सिलेक्टर्स, जसं साहिल तू म्हणाला, की नक्कीच नीट लक्ष देऊन चांगलं सिलेक्शन त्यांनी केलेलं आहे हम्म, आणि फेअर डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय. हो. तर आपण नक्कीच IPL नंतर एक टीम प्रिव्ह्यू परत एकदा घेऊ हम्म. इंग्लंड सिरीजच्या आधी. त्याआधी IPLचं काय होतं ते बघू. मुंबईला 1 बेस्ट वीक ऑफ टू गो. लक माझ्या आणि साहिलकडून. काय म्हणतो आनंद? बरे बिंदास. मी मला मी टेन्शन नाही. मी पण ऑपोजिटला असेल, म्हणजे फायनलला जर मुंबई गेली, विच इज मोस्ट प्रॉब्ली जाईल, तर त्याच्या ऑपोजिट जी टीम असेल मी त्याला सपोर्ट करेल. जस्ट एक कॉम्पिटिशन राहण्यासाठी. अरे नक्की आता मग बिंदास. मजा नाही येणार. बिंदास बिंदास. काय. बघू आपण. प्री फायनल व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. नक्की. प्लेऑफ्स झाल्यानंतर लेट्स सी आपण एक कोण कोण व्हिडिओ करू. टीम्स फायनलमध्ये जातात. प्रेडिक्शन्स तिघांचे आपल्याला माहिती आहेत. हम्म. तर मी व्ह्युअर्सला रिक्वेस्ट करतो की नक्की नेहमीसारखी रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे मतं जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका आणि आपण भेटूया फायनलच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.